नमस्कार मित्रांनो, स्वप्न हे आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग आहे. कित्येक वेळा आपल्याला पडलेली स्वप्न ही खरी वाटतात, पण जागे झाल्यावर त्यांचा भास केवळ एक भ्रम होता असे लक्षात येते. तरी आपल्याला काही स्वप्न इतकी स्पष्ट आणि वास्तव वाटतात की त्यातील भावना खरंच वाटतात. पण खरंच स्वप्न ही वास्तविक असतात का ते फक्त आपल्या मनाचा खेळ आहेत? याची इंटरेस्टिंग माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण त्यापूर्वी आपल्या ऑरोरा चॅनलवर आपलं स्वागत आहे. स्वप्न म्हणजे नक्की असतं तरी काय? स्वप्न म्हणजे आपल्या मेंदूच्या खोलवर असलेले विचार, भावना आणि आठवणींचे मिश्रण. वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर स्वप्न ही आपल्या झोपेच्या REMच्या टप्प्यात म्हणजेच रॅपिड आय मुव्हमेंटच्या टप्प्यात अधिक रिअल असतात. REM ही झोपेची अशी अवस्था आहे ज्यात आपल्या डोळ्यांची हालचाल झपाट्याने होते, शरीर शांत असतं पण आपला ब्रेन खूप ऍक्टिव्ह असतो. याच अवस्थेत आपण बहुतेक स्वप्न अनुभवतो. स्वप्न पाहण्याचे काही फायदे असू शकतात, जसे की दिवसभरात गोळा केलेली माहिती मेंदूला प्रक्रिया करण्यास मदत करतात. स्वप्न काय येतात आणि त्याचा वैज्ञानिक दृष्टिकोन याविषयी अनेक वैज्ञानिक आणि तत्वज्ञांमध्ये चर्चा झाली आहे. या संदर्भात काही प्रमुख सिद्धांत आहेत, जसे की फ्रॉइडचा सिद्धांत. स्वप्नांविषयी सर्वात जुना आणि प्रसिद्ध सिद्धांत म्हणजे सिगमंड फ्रॉइडचा. फ्रॉइडच्या मते स्वप्न हे आपल्या सबकॉन्शियस माइंड मध्ये दडलेल्या इच्छांची प्रतिकृती असतात. त्यांच्या मते आपली बहुतांश इच्छा किंवा भावना सामाजिक नियमामुळे थांबवल्या जातात आणि त्याचं प्रतिबिंब स्वप्नात दिसतं. फ्रॉइडच्या मते प्रत्येक स्वप्नाचा काही ना काहीतरी अर्थ हा नक्कीच असतो. दुसरा आहे कॅल युगचा सिद्धांत. कॅल युगने स्वप्नांना सबकॉन्शियस माइंडचं गूढ असं प्रतीक मानलं. त्यांच्या मते स्वप्न आपल्या व्यक्तिगत अनुभवांपेक्षा मानवजातीच्या सामूहिक अनुभवांचं रूप असतात. स्वप्नांद्वारे आपल्याला आपलं जीवन अधिक चांगल्या प्रकारे समजण्याची संधी मिळते. न्यूरोबायोलॉजिकल सिद्धांत. अनेक न्यूरोसायंटिस्टच्या मते स्वप्न ही मेंदूतील वेगवेगळ्या प्रक्रिया आणि आठवणींच्या फेरफारातून तयार होतात. REM झोपेच्या काळात मेंदू आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनुभवांना पुनःप्रक्रिया करतो आणि त्या अनुभवांचा उपयोग करून स्वप्न तयार होतात. याचं प्रमुख उदाहरण म्हणजे जेव्हा आपण दिवसभरात कोणत्या तरी विशिष्ट गोष्टीवर विचार करीत असतो, तीच गोष्ट आपल्याला स्वप्नांमध्ये दिसते. मित्रांनो, तुमच्या बाबतीत असे कधी झाले आहे का? तसे असल्यास आपण कमेंट बॉक्स मध्ये नक्की शेअर करा. आता आपण स्वप्नाचे काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स पाहू. जसे की आपल्याला पडलेले स्वप्न आपल्याला लवकर आठवत नाही आणि जरी ते आठवले तरी ते थोडेफार आठवते. परंतु प्रत्येक जण रात्री 3 ते 6 वेळा स्वप्न पाहतो असे मानले जाते की प्रत्येक स्वप्न आपण 5 ते 20 मिनिट विसरू शकत. एखादी व्यक्ती अंथरुणातून जेव्हा उठते तेव्हा ती व्यक्ती जवळपास 95% स्वप्न ही विसरलेली असतो. स्वप्न पाहणे आपल्याला दीर्घकालीन आठवणी शिकण्यास आणि विकसित करण्यास मदत करू शकते. दृष्टीहीन लोकांच्या तुलनेत अंध लोक इतर संवेदी घटकांसह अधिक स्वप्न पाहतात. खूप लोकांना स्वप्न ही एक प्रकारची रहस्यमय घटना वाटतात. काही लोकांना त्यांच्या स्वप्नांमध्ये अनुभवलेले दृश्य, गंध किंवा भावना इतक्या तीव्र वाटतात की ते वास्तव असावं असं त्यांना वाटतं. पण शास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर स्वप्न ही मेंदूची एक विशिष्ट रचना आहे. तरीही कधी कधी ही स्वप्न आपल्याला काही असाधारण घटनांचा भास देतात. झोपेच्या चक्रात झोपेचे 5 स्टेज आहेत. पहिली स्टेज ज्यामध्ये हलकी झोप, मंद डोळ्याची हालचाल आणि स्नायूंची क्रिया कमी होते. हा टप्पा एकूण झोपेच्या 4 ते 5% असतो. दुसरी स्टेज ज्यामध्ये डोळ्यांची हालचाल थांबते आणि मेंदूच्या लहरी मंद होतात. हा टप्पा एकूण झोपेच्या 45 ते 55% पर्यंत असू शकतो. तिसरी स्टेज ज्यामध्ये डेल्टा लहरी नावाच्या अत्यंत मंद मेंदूच्या लहरी दिसू लागतात. लहान वेगवान लहरी एकमेकांना छेद. हे एकूण झोपेच्या 4 ते 6% असते. चौथी स्टेज मेंदू जवळजवळ केवळ डेल्टा लहरी निर्माण करतो. स्टेज 3 आणि 4 दरम्यान एखाद्याला जागे करणे खूप कठीण असते, ज्याला एकत्रितपणे आपण गाढ झोप असेही म्हणतो. गाढ झोपेत असताना जागृत झालेले लोक ताबडतोब कोणतीही गोष्ट जुळून घेत नाहीत आणि उठल्यानंतर कित्येक मिनिटांसाठी त्यांना अस्वस्थ वाटते. हे एकूण झोपेच्या 12 ते 15% आहे. स्टेज 5वी. या स्टेजला रॅपिड आय मुव्हमेंट म्हणजेच REM म्हणून ओळखले जाते. आपला श्वासोच्छवास अधिक जलद होतो आणि तो अनियमित आणि उथळ होतो. डोळे वेगवेगळ्या दिशांना झपाट्याने झटके देतात आणि अंगाचे स्नायू तात्पुरते लुळे होतात. हृदयाचे ठोके वाढतात, रक्तदाब वाढतो आणि पुरुषांमध्ये लिंग उभारणे विकसित होते. जेव्हा लोक REM झोपेच्या वेळी जागे होतात तेव्हा ते अनेकदा विचित्र आणि अतार्किक कथांचे वर्णन करतात. एकूण झोपेच्या वेळेपैकी हा टप्पा 20 ते 25% असतो. आता आपण स्वप्नांच्या अवस्था पाहू. पहिली आहे लुसिड ड्रीमिंग. लुसिड ड्रीमिंग ही अशी अवस्था आहे ज्यात स्वप्न बघणारा व्यक्ती स्वतःचे स्वप्न बघत असल्याचं जाणतो आणि कधी कधी तो त्यावर नियंत्रण ठेवू शकतो. म्हणजेच त्याच्या स्वप्नात तो कोणती घटना कशी घडेल हे ठरवू शकतो. ही अवस्था खूप कमी लोकांना अनुभवता येते, पण ती खूप प्रभावी असू शकते. दुसरी अवस्था आहे डिजावू. डिजावू ही अशी अवस्था आहे ज्यात आपल्याला असं वाटतं की आपण एखादी गोष्ट आधीच अनुभवलेली आहे, जरी ती घटना वास्तविक जीवनात कधीच घडलेली नसली तरी. काही संशोधकांच्या मते डिजावू हा अनुभव आपल्याला पूर्वीच्या स्वप्नांच्या आधारावर वाटतो. म्हणजेच स्वप्न आणि वास्तविक जीवन यांच्यातील धूसर रेषा कधी कधी आपल्याला वास्तविक जीवनात भ्रम निर्माण करू शकते. मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी आपल्याला ही माहिती आवडली असल्यास आणि आपण जर ह्या चॅनलवर नवीन असाल
असाल तर आपल्या ऑरोरा वन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आता आपण स्वप्नांचे प्रकार पाहू. पहिले नैराश्यपूर्ण स्वप्न. नैराश्यपूर्ण स्वप्न म्हणजे ज्यात व्यक्तीला भीती, चिंता आणि तणावाचा अनुभव येतो. हे स्वप्न सामान्यतः भावनिक तणावामुळे निर्माण होतात. दुसरं आहे अविस्मरणीय स्वप्न. काही स्वप्न इतकी स्पष्ट असतात की ती जागे झाल्यावरही बराच काळ लक्षात राहतात. याचं कारण मेंदूची तीव्र प्रक्रिया आणि भावना यांचा समन्वय असतो. तिसरं आहे सृजनशील स्वप्न. अनेक प्रसिद्ध व्यक्ती जसे वैज्ञानिक, कलाकार आणि लेखकांना त्यांच्या सृजनतेचं श्रेय त्यांच्या स्वप्नांना देतात. उदाहरणार्थ अल्बर्ट आइन्स्टाईनने आपला सापेक्षवाद सिद्धांत स्वप्नांमधूनच विकसित केला होता. स्वप्न फक्त मेंदूची खेळ नाहीत, ते आपल्याला अनेक प्रकारच्या समस्या सोडवण्यास मदत करतात. संशोधनात असं आढळलं आहे की स्वप्न आपल्याला आपल्या जीवनातल्या समस्यावर विचार करण्याची एक वेगळा दृष्टिकोन देतो. त्यामुळे आपल्याला काही अनपेक्षित आणि क्रिएटिव्ह सोल्युशन्स मिळू शकतात. स्वप्नांचे काही आध्यात्मिक दृष्टिकोनही आहेत. जसे की काही आध्यात्मिक तत्वज्ञ मानतात की स्वप्न ही आपल्या आत्म्याशी संबंधित असतात. त्यांच्या मते स्वप्न ही आपल्या जीवनातील संकेत देणारी असतात. त्यामुळे आपण आपल्या भावनांना, विचारांना आणि आत्म्याला समजून घेऊ शकतो. काही लोकांना स्वप्नांमध्ये त्यांच्या पूर्वजांचं किंवा देवांचं दर्शन होतं आणि त्यात दैवी संकेत असतात असं मानलं जातं. स्वप्न आणि तंत्रज्ञान. जसे जसे तंत्रज्ञान प्रगत होत आहे तसेच स्वप्नांच्या अभ्यासातही नवीन तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. न्यूरोसायन्स क्षेत्रात काही संशोधनांमध्ये असा प्रयत्न केला जात आहे की मेंदूतील विचार प्रक्रिया मोजून किंवा नोंदवून स्वप्न व्हिज्युअल फॉर्म मध्ये आणता येतील. जरी हे संशोधन अजूनही प्रायोगिक अवस्थेत आहे तरी यामुळे भविष्यात आपल्याला आपल्या स्वप्नांचा विशिष्ट पद्धतीने अभ्यास करता येईल. स्वप्नांचा खेळ. नक्की हे वास्तव आहेत की भ्रम? स्वप्न ही एक अद्भुत अनुभव आहे. ती वास्तव असू शकतात का याचं उत्तर पूर्णपणे स्पष्ट नाही. आपल्या मनात असलेले विचार, भावना, आठवणी आणि जीवनाच्या विविध अनुभवांचा समन्वय करून तयार झालेले चित्र आपल्या विचार क्षमतेचं एक महत्वपूर्ण अंग आहे. स्वप्न ही आपल्या मेंदूची एक अद्भुत क्षमता आहे. काही वेळा ते आपल्याला वास्तवासारखे वाटतात तर कधी केवळ ती भ्रम वाटतात. स्वप्न ही कधीच न समजण्यासारखी गोष्ट राहिली आहे. काही वेळा ते आपल्या भविष्याचे संकेत देतात तर कधी ते आपल्या आतल्या गोंधळांचे दर्शन दर्शवते. वास्तव असो वा भ्रम, स्वप्नांचा खेळ हा आपल्या मनाच्या गूढ जगाचा एक आकर्षक भाग आहे. परंतु काही वाईट स्वप्नांचा आपल्या झोपेच्या गुणवत्तेवर कसा परिणाम होतो? ज्या लोकांना वारंवार वाईट स्वप्ने पडतात त्यांना झोपेत अडथळा, झोप न लागणे किंवा दिवसात थकवा येण्याची शक्यता असते. कन्क्लुजन करताना एवढेच म्हणेल की स्वप्न आणि त्यांचं अस्तित्व हे नेहमीच चर्चा आणि संशोधनाचा विषय राहिले आहे. जरी वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्वप्न ही एक मानसिक प्रक्रिया असली तरी त्याच्या मागलचे रहस्य अजूनही कायम आहे. स्वप्न वास्तव असतात की फक्त भ्रम याचं उत्तर कदाचित कधीच मिळणार नाही, पण त्याचं अनोखं आकर्षण आणि त्यातलं गूढ नक्कीच आपल्याला कायमस्वरूपी विचार करण्यासाठी भाग पाडते. मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. माहिती आवडली असल्यास आपल्या ऑरोरा वन चॅनलला नक्की सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑन करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मिळेल. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.